नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची सिंधुदुर्ग ही कथा ऐकवणार आहे. ही कथा खूप मोठी असल्यामुळे मी 2 भागात ही विभागलेली आहे. आज मी पहिला भाग तुम्हाला वाचून दाखवते. आता आपण सुरुवात करू. आई, आई, हाच ना तो सिंधुदुर्ग? तू सांगत होतीस ना तो किल्ला? 4 वर्षांचा भगीरथ मोठ्या उत्सुकतेनं मला विचारित होता आणि टक लावून किल्ल्याकडे पाहत होता. त्याला प्रथमच मी मालवणला घेऊन आले होते. आम्ही बंदरावर वाळूत बसलो होतो. हो राजा, हाच तो सिंधुदुर्ग. हा किल्ला कुणी बांधला सांग बघू? छत्रपती शिवाजी महाराजांनी. कोण होते रे शिवाजी महाराज? राजे होते. आपल्या प्रजेचं ते मुलासारखं पालन करीत असत. धर्मराजासारखे धर्मशील होते, न्यायी होते. छान, सांगितलेलं सगळं लक्षात ठेवलंयस ना तू. शाब्बास. आणि सांगू? हं. तेवढ्यात त्याची नजर दूरवरून बंदराकडे येत असलेल्या बोटीकडे गेली. मुंबईची बोट येत होती. तो बोटीकडे भिरभिरत्या नजरेनं पाहत राहिला. त्याच्या नजरेत उत्सुकता दाटली होती. आई ग, ही बोट बाबांची असेल का ग? छे रे भगू, ही की नाही लहान बोट आहे. आरमारी बोटी खूप मोठ्या असतात. मग एवढी मोठी बोट समुद्रात हरवली कशी ग? अरे, वादळात सापडून ती कुठं भरकटत गेली. कुणी म्हणतात शत्रूच्या बंदरात गेली. त्यांनी पकडून ठेवली. आणि मग पकडून सगळ्यांना तुरुंगात टाकलंय असं म्हणतात बाबा. तो बोटीकडे टक लावून बघत राहिला. त्याच्या चिमुकल्या मेंदूत विचारांचा कल्लोळ उडाला होता. थोड्या वेळाने त्याने म्हटलं, आई ग, मी बाबांसारखा आरमारी बोटीचा कप्तान नाही होणार. बर. त्याने माझ्या गळ्याला मिठी घालून म्हटलं, मी की नाही विमानाचा कप्तान होणार आहे. मग मी विमानातून आकाशात सगळीकडे हिंडेन आणि बाबांची बोट शोधून काढीन. शत्रूवर हल्ला करून बोट सोडवून आणीन आणि सगळ्यांना सोडवून आणीन. मी डोळे टिपले नी त्याला छातीशी घट्ट धरून ठेवलं. थोड्या वेळाने म्हटलं, जा भगुराजा, तुला वाळूत किल्ला बांधायचा आहे ना? जा तर मग. नाहीतर मग उशीर होईल आणि किल्ल्याचं काम अर्ध राहील. फार दूर जाऊ नकोस, तिथं समोर बैस. त्याने माझी मिठी सोडली आणि बादली, फावडं, सारं छोटं सामान घेऊन तो निघाला. मी त्याच्याकडे पाहत राहिले. पाहता पाहता माझ्या नजरेसमोर माझ्या गतजीवनाची चित्र उलगडू लागली. लाटेसरशी एक एक चित्र पुढे येऊन त्या लाटेबरोबरच विरून जात होतं. माझं नाव गुलू, म्हणजे गुलाब. आजी मला गुलू म्हणते, म्हणून सगळ्यांचीच मी गुलू. माझ्या नावाला साजेसं माझं सौंदर्य आहे. वर्ण तांबूस, गुलाबी, गोरापान, त्वचा इतकी नाजूक की तोंड धुवून चेहरा नॅपकिनने पुसू लागले की गाल लाल होतात, लाली लावल्यागत. इटुकले पातळ ओठ तर सदाच लाल कांडी फिरवल्यासारखे दिसतात. नाक जरा आखूड पण तरतरीत आहे हं. बांधा, अशा सौंदर्याला ठेंगणा ठुसका बांधा शोभतो असं ब्रह्मदेवानं ठरवलं असावं. केस तसे जरा आखूड पण कुरळे काळेभोर आहेत. केस कुरळे असले तरी दात मात्र विरळे नाहीत हं. दात कसे मोत्याचे हारबंद दाणे आहेत. हालचाल चपळ, चटपटीत. सागरी किनाऱ्यावरची माणसं नाहीतरी पाण्यात सुळकन पळणाऱ्या माशांसारखी चपळ चटपटीत असतात. मी मूळची मालवणची. मालवणला बंदरानजीक आमचं घर आहे. पुढच्या अंगणातून समुद्राच्या लाटा दिसतात. मी BA BEd झाले आणि मालवणलाच हायस्कूलमध्ये नोकरी धरली. स्वभाव तसा आकांक्षी. पहिल्यापासून क्लास मिळवीत गेले. आकांक्षा वाढत गेली. MA PhD होण्याची स्वप्न बघू लागले. लीलाताईंच्या आग्रहामुळे पुण्याला आले. लीलाताई पुणेकर पुण्याचीच. तिचा परिचय स्नेह योगायोगाने झाला. ती BA होती. रूपाने अगदी सामान्य, बांध्याने स्थूल, बरीचशी बोजड. शाळा कॉलेजच्या सगळ्या परीक्षा कुठंही अपयश न येता पास होत गेली. BAला 2nd क्लास आली. पण वधू परीक्षेत मात्र ती अजून पास होत नव्हती. तिचे वडील पोस्टात नोकरीला होते. लीलाताई BA होताच त्यांनी तिला पोस्ट खात्यात नोकरीला लावून घेतली. तिचे वडील 3 वर्षांपूर्वी रिटायर झाले.
नोकरीला लागून तिला आता 8 वर्षे झाली होती. घरी आई आणि पेन्शन घेतलेले वडील एवढीच मंडळी होती. 2 भाऊ आपापल्या बायको मुलांसह संसारात गुरफटून गेले होते. आई वडिलांचा संसार लीलाताई चालवीत होती. ती स्वभावाने भारी गोड, मनमिळाऊ, तशीच उपकारी होती. ती बीएला असताना कॉलेजच्या ट्रीप बरोबर मालवणला आली होती. आपल्या वडिलांच्या पोस्टमास्तर स्नेहाच्या घरी एक दिवस राहायला आली होती. पोस्टमास्तर कुलकर्णींची मुलगी रेखा माझ्या वर्गात होती. माझी मैत्रीण होती. शाळेला जाताना मी रोज तिला बोलवायला जात असे. मला बघून लीलाताईने तिला विचारलं, रेखे, कोण ग ही स्वाती नक्षत्रासारखी सुंदर पोरगी? दृष्ट लागावी अशी आहे. गोपिका आजींची नात गुलू म्हणजे गुलाब. सुंदर नाव आहे हा. ट्रीप परतण्यापूर्वी लीलाताई मुद्दाम आमच्या घरी आजीची ओळख करून घ्यायला आली. तिने माझ्या हाती बिस्किटांचा मोठा पुडा आणि अर्धा डझन रंगीबेरंगी रिबिनी दिल्या. गुलू, माझी आठवण म्हणून बरं का, आठवण ठेव माझी. लीलाताईने पत्र पाठवलं. मग पत्रव्यवहार सुरू झाला. एकमेकींचा परिचय वाढला. मधून एखाद्या मे महिन्यात 4 दिवस रजा घेऊन ती येऊन राही. आंबे, फणस, काजू अन गप्पा पोटभर खाऊन जाई. अशाच एका मे महिन्यात ती आली होती. मी BA BEd होऊन नुकतीच हायस्कूलमध्ये नोकरीला लागले होते. तिने म्हटलं, गुले, तुला आणखी शिकायचं आहे म्हणतेस, MA व्हायचा बेत रचतेस, PhDची स्वप्न पाहतेस, पण इथं बसून MA कशी होणार? आजीचा पदर सोड आणि पुण्याला चल. खरंच तर आजीच्या पदराखेरीज मला मागे खेचून ठेवील असं आमच्या घरात दुसरं कोणी नव्हतं. बाबा दूर बदलीच्या गावी असत. माझी सावत्र आई आणि 3 सावत्र भावंड, 2 बहिणी, 1 भाऊ वडिलांबरोबर असत. बाबा शेतीची व्यवस्था बघण्यासाठी 1-2 वर्षांनी उन्हाळ्यात रजा घेऊन 8-10 दिवस येऊन जात. कधी सहकुटुंब सहपरिवार येत. कधी आई आपल्या मुलांसह माहेरी नाशिकला गेली की बाबा एकटेच येत. एकटे येण्याच्या खेपा अधिक. माझी ही भावंड सुटीत कधी आली तर अल्पकाळ राहत असल्यामुळे त्यांच्या वागण्यात तसा मोकळेपणा अगर जिव्हाळा येत नसे. सहवासच कमी तर जिव्हाळा येणार कसा? आजीची इच्छा असे की मुलांना इथे शाळेत घालावं. आम्ही भावंड एकत्र राहिलो की आमच्यातला जिव्हाळा, माया आपोआप वाढीला लागेल. खरं म्हणजे मीच तिच्या मागे टुमणं लावलं होतं. आजी, या सुटीत माई आल्या की सुनील, सुलभा, सुधाला इथंच शाळेत घालायला सांग ना, आम्ही सगळी बरोबर शाळेत जाऊ. आजीने त्याप्रमाणे सुनबाईला सुचवलं तेव्हा तिने म्हटलं, मुलांना शिक्षणासाठी आता कुठेतरी ठेवायला हवंच. यांच्या सारख्या बदल्या होतात, त्यामुळे मुलांचं शिक्षण बिघडतं. मी उत्साहाने म्हटलं, मग इथं ठेवा ना माई. तिनं तोंड मुरडून म्हटलं, इथलं खेड्यातलं कसलं शिक्षण? तिने आजीला म्हटलं, यंदा जूनपासून त्यांची मी नाशिकच्या शाळेत नावं पाठवणार आहे. माझा भाऊ तिथं हेडमास्तर आहे. त्याच्या देखरेखीखाली मुलं राहतील. माझ्या बाबांनीही तेच सांगितलंय. त्यामुळं मला भावंड असूनही नसल्यासारखीच, केवळ लोकांना सांगण्यापुरती आणि सुटीत 2 दिवस येऊन जाण्यापुरतीच होती. तेव्हा आमच्या घरात साऱ्या वास्तूवरचं छप्पर होऊन राहिली होती ती माझी एकटी आजी. माझी आई पाळण्यात असतानाच वारली. बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यांनी संसार मांडला. त्यात गैर अगर अस्वाभाविक असं काहीच नव्हतं. आजीनेच त्यांना तसा आग्रह केला होता. अनंता, अरे बाबा, दुसरं लग्न कर. नोकरीच्या गावी गावोगाव हिंडत राहणार. जेवणाचे हाल होतात. इथं मी 2-3 मुली पाहून ठेवल्यात. बाबांनी आपल्या आईच्या आज्ञेचा पूर्वार्ध पाळला. उत्तरार्धाकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळी ते नुकतेच नाशिकला बदलून गेले होते. तिथं एका वाड्यात एक खोली घेऊन राहत होते. वाड्याच्या मालकांची मुलगी शिक्षिका होती. तिच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्नाचा मुहूर्त ठरल्यावर त्यांनी आजीला कळवलं. नुकतीच चालायला लागलेल्या नातीची सगळी जबाबदारी आणि घराची देखभाल, सगळा कारभार आता आपल्यावर पडलाय हे आजीने जाणलं. मुलाला बायको मिळाली, पण आता गुलूची आई, बाप सुद्धा आपणालाच व्हायला हवं याची खुणगाट तिनं मनात पक्की बांधली आणि कंबर कसली.
नाहीतरी तिची कंबर नित्याचीच कसलेली होती. त्यात नवीन असं काही नव्हतं. फक्त इतिहासाची पुनरावृत्ती होत होती इतकंच. बाबा 2 वर्षांचे असताना माझे आजोबा झाडावरून पडून अपघाती वारले. त्या आघाताने आजीची सासू भ्रमिष्ट झाली. सासरे अर्धांगवायूने अपंग होऊन बिछाण्याला खिळले. 17 वर्षांची सून गोपिका त्यावेळी कंबर कसून ताठ उभी राहिली. सासू सासऱ्यांची सेवा, मुलांचं संगोपन, शेतीच्या व्यवस्थेत सासऱ्याला मदत, सगळं तिने डोळ्यात तेल घालून एका हाती पाहिलं. एकटीने पार पाडलं. कसली उडीव भासू दिली नाही. बाबा मॅट्रिक झाले त्या वर्षी आजीचे सासरे वारले. पुढे वर्षभरात सासू गेली. कॉलेज शिक्षणासाठी बाबा कोल्हापूरला गेले. घरातला बाहेरचा सगळा कारभार आजीला सांभाळावा लागला. तिने तो सांभाळला. तिच्या कर्तृत्वाबद्दल सगळ्या आळीला आदर होता. बाबा BA झाले, नोकरीला लागले. त्यांच्यासाठी स्थळं येऊ लागली. शेजारच्या गंगा काकीने म्हटलं, गोपिका, पुण्या मुंबईची स्थळं आलेत ना, त्यातली एखादी सुंदर हुशार मुलगी बघ. काकी, गोड पाण्यातला मासा इकडच्या खाऱ्या पाण्यात तग नाही धरत. तिने कोकणातलीच वेंगुर्ल्याची मुलगी पसंत केली. गोरी पान, ठेंगणी ठुसकी, काळेभोर कुरळे केस. आजी म्हणते, नवे सगळेच म्हणतात, मी हुबेहूब तिचाच ठसा आहे. आजीची ही सुंदर गुणी सून अकाली गेली. मुलाची बदली होऊन तोही दूर गेला. लहानपणी तिने पितृहीन पुत्राला वाढवलं. आता मातृहीन नातीचा सांभाळ करू लागली. आजीच्या मायेत तिच्या छत्राखाली मी वाढले, मोठी झाले, शिकले, BA BEd झाले, नोकरीला लागले. बाबा रजा घेऊन आले की आजी त्यांच्या मागे लकडा लावी. अनंता, अरे गुलीच्या लग्नाचं आता बघायला हवं, स्थळ शोधायला लाग. मागच्या खेपी सांगितलं होतं, केलीस का कुठं खटपट? आता पाहतो हो, एखादं उत्तम स्थळ बघून काढतो. तोंडाने म्हणतोस पण हाताने काही करत नाहीस, मनावर घेत नाहीस. गेली 2 वर्षे तुला सांगते आहे, आपल्या संसारात गुंतलायस, पण मागेही नजर ठेव. म्हण आहे ना, पहिलीचा असा तसा, दुसरीचा गुलाम जसा. इतका दुसऱ्याच्या आहारी गेलायस. आतापर्यंत गुलूचं सगळं मी केलं. अजूनही जीवात जीव आहे तोपर्यंत करीन. पण तू बाप म्हणून तुझं काही कर्तव्य आहे की नाही, स्पष्ट बोल. आजी पोट तिडकीनं बोलत होती. बाबा निमूटपणे ऐकत होते. परत जाताना ते म्हणाले, आई, गुलूची पत्रिका दे. आमच्या श्वशुरांकडे खूप स्थळं आहेत. ते जमवतात लग्न. एखादं उत्तम स्थळ त्यांना काढून द्यायला सांगतो. आजीने त्यांच्याकडे पत्रिका दिली आणि पुटपुटली, उंटावरून शेळ्या हाका. मग तिनं म्हटलं, MA होण्यासाठी गुलू पुण्याला जाणार आहे. मग PhD शोधून काढायला हवा. बरं बरं, बघूया. बाबा निघून गेले आणि मी नोकरी करून MAचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला आले. पुण्याला एका हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. लीलाताईनेच खटपट केली होती. पुण्याला पूर्वी मी कधीच आले नव्हते, फक्त वर्णन ऐकत होते. लीलाताईने विचारले, काय गुले, कसं वाटतं पुणे? सांगू, लहान पडावातून मोठ्या बोटीत चढल्यासारखं वाटतं. खूप मोठं, खूप अफाट आहे. मालवण त्या मानानं खेडच. म्हणजे आता तू खेड्यातून शहरात आलेस? नक्कीच. मग आता तुझे ते माका तुका खय असा गो, येऊक नाय जाऊक नाय, हे सगळं पडावात टाकून दे अन नीट मला तुला कुठं आहे ग असं म्हणायला लाग. मी हसून म्हटलं, बरं बरं, अन काय करू? अन अबोलीचे वळेसर सोडून मोतियाचे गजरे घालायला लाग. मला हसू आलं. ते आपोआप होईल, पण आधी आपण आवश्यक त्या गोष्टी करून टाकू. माझ्यासाठी ही घेतलेली खोली झकास आहे. शाळेचं पण छान जमलंय. खरंच चांगली आहे शाळा, आवडली मला. चला मग काम संपलं. संपलं नाही, निम्म सुद्धा झालं नाही. अगं, MA साठी मी इथं आले ना, तेवढ्यासाठी तर तुम्हाला आजीचा पदर मुठीतून सोडायला लावलास. आम्ही दोघीही हसलो. मी म्हटलं, काल युनिव्हर्सिटीत मी फॉर्म भरून आले.
आमच्या शाळेतले देशपांडे मास्तर पण MA करणार आहेत. त्यांच्याबरोबर मी गेले होते. मी बाहेरून बसणार तेव्हा मला एखादी चांगली ट्युशन घ्यावी लागेल. इथली मला काहीच कल्पना नाही. इथं MAचे इंग्लिश क्लासेस घेणारे. गुलू, अगं हे पुणे आहे. पुणा इज अ सिटी ऑफ ट्युशन क्लासेस. इथं A पासून Z पर्यंत सगळ्या विषयांचे ट्युशन क्लासेस आहेत. इंग्लिशच्या बाबतीत प्रोफेसर दिलीप यांचा ट्युशन क्लास मोस्ट पॉप्युलर झालाय. हो, टोणपे मास्तर तेच म्हणाले. त्यांचा विद्यार्थी हमखास फर्स्ट क्लास येतो. गेली 20 वर्षे शिकवत आहेत. फार सुंदर शिकवतात. ऑक्सफर्डला प्रोफेसर होते काही वर्ष. विलक्षण बुद्धिमान गृहस्थ आहे. सगळं आहे, पण लंकेत सोनं. का ग? नो ॲडमिशन. काल टोणपे चौकशीला गेले होते. जागा फुल झाल्यात म्हणून परत आले. भारी स्ट्रिक्ट आहेत म्हणे ते. आहेत खरे, पण तुला त्यांचीच शिकवणी हवी असेल तर आपण प्रयत्न करून बघू. मी हसून म्हटलं, त्यांचीच म्हणजे मी त्यांना अजून काळं की गोरं पाहिलं नाही. सगळी म्हणतात हुशार. लीलाताईने मध्येच म्हटलं, गोरे नाहीत नि काळेही नाहीत. सावळे आहेत, पण मोठे देखणे आहेत. उणे पुरे उंच, सुदृढ, रुबाबदार आहेत. रूप जाऊ दे ग, पण त्यांच्या हुशारीची, शिकवण्याची तूच आता स्तुती केलीस. शाळेतही ऐकली. मला MAला कुणीतरी चांगला गाईड पाहिजे म्हणून आग्रह. मग जाऊया की, त्यांच्या घरीच जाऊया. उद्या सकाळी मी 9 वाजता येते, तयार राहा. दुसरे दिवशी लीलाताईंबरोबर मी प्रोफेसर दिलीप यांच्या घरी गेले. एका बंगल्यात तळमजल्यावर प्रोफेसर साहेब राहत होते. लीलाताईने बेलचं बटन दाबलं. मी दारावरच्या छोट्या पितळी पाटीकडे नजर टाकली. 40शी उलटलेल्या एका प्रौढ बाईने दार उघडून चौकशी केली. आम्हाला दिवाणखान्यात बसायला सांगून ती आत आपल्या उद्योगाला निघून गेली. दिवाणखाना मोजक्याच पण उंची वस्तूंनी सजवलेला होता. मोठ्या टापटिपीचा होता. समोर भिंतीलगत लांब रुंद काचेच्या कपाटात इंग्लिश पुस्तकं व्यवस्थित लावून ठेवलेली होती. घरमालकाची विद्वत्ता अभ्यासू वृत्ती दर्शवित होती. त्या पुस्तकांकडे पाहत मी दोलायमान मनस्थितीत बसले होते. ॲडमिशन मिळेल का? MAत फर्स्ट क्लास मिळाला तरच उपयोग. तेवढ्यात प्रोफेसर दिलीप आतून आले. लीलाताईंच्या वर्णनात तसूभरही अतिशयोक्ती नव्हती. सावळ्या रेखीव चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज झळकत होतं. परीडघडी शुभ्र पायजमा, तसाच शुभ्र परीडघडी पंजाबी सदरा, त्यावर बंद गळ्याचं राखाडी रंगाचं जाकीट, पायात पॉलिश केलेल्या काळ्या कुळकुळीत चपला. बाहेर जायला निघाले होते. ते येताच मन प्रसन्न करणाऱ्या कसल्या तरी सेंटचा मंद मधुर सुगंध हवेत पसरला. हां, काय लीलाताई, कसं काय? लीलाताईंनी हसून म्हटलं, सब कुछ ठीक. ही तुमची विद्यार्थिनी तुमच्या हवाली करायला आले. प्रोफेसर दिलीपनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. लीलाताईंच्या अनपेक्षित परिचय पद्धतीने मी अवाक होऊन तिच्याकडे पाहण्याऐवजी प्रोफेसरांकडेच पाहत राहिले. ते हसले. त्यांनी म्हटलं, असं असं, माझी विद्यार्थिनी? हो ना, तुमचीच. कारण तुमची कीर्ती ऐकून MAसाठी ही थेट मालवणहून मुद्दाम इथं आले. तुमचे क्लासेस केव्हापासून सुरू होणार? उद्यापासून. मग ही उद्यापासून येईल. तुमच्या क्लासची वेळ संध्याकाळी 6 ते 7 ना? हिला सोयीची आहे. ही शाळेतून डायरेक्ट येईल. लीलाताईने त्यांना नकाराला अवधीच दिला नाही. ते माझ्याकडे पाहत राहिले होते. तेवढ्या अवकाशात ती भराभर बोलून गेली. प्रोफेसर हसले. त्यांनी आपल्या या आगंतुक विद्यार्थिनीचं नाव विचारून घेतलं. आवश्यक ती माहिती विचारली. लीलाताईने जाता जाता त्यांच्या टेबलावर फीचे पैसे ठेवले. रस्त्याला लागल्यावर मी म्हटलं, लीलाताई, कमाल आहे तुझी. मी तर अगदी स्तिमित होऊन गेले. अगं, तुझी एवढी ओळख आहे, इतका जबरदस्त वशिला आहे याची कल्पना नव्हती मला. आम्हाला थोडे दिवस प्रोफेसर होते. आमच्या पोस्ट ऑफिसच्या पलीकडेच यांचे क्लासेस आहेत. कधी मधी भेटतात. पण गृहस्थ एकदम सॉफ्ट झाला तो मात्र तुझा वशिला, तुझं इम्प्रेशन.
माझं इम्प्रेशन कसलं? अगं, माणूस माणसाला दुखवील, पण सौंदर्य बघितलं की कठीण हृदय सुद्धा मृदुनी कुसुमादपी होतं बरं. मी हसून म्हटलं, लीलाताई, अबोल सौंदर्यापेक्षा बोलक्या थापाच उपयोगी पडतात याचं मला आत्ताच प्रत्यंतर मिळालं. पण चला, ऍडमिशन मिळाली, निश्चित झाले. काय ग लीलाताई, प्रोफेसरना 20 वर्षांचा अनुभव म्हणालीस ना? हो, कदाचित त्यापेक्षा थोडा जास्तच असेल. पण तसं वाटत नाही. कशावरून? त्यांच्याकडे पाहून गृहस्थ अगदी तरुण दिसतो ग. काही माणसं चिरतरुण दिसतात, त्यातलेच हे. गेली 30 वर्षे मी या गृहस्थाला पाहते आहे. आहे तसा आहे. चेहऱ्यावर एक रेषा उमटली नाही की एखादा केस पांढुरका झाला नाही. त्याचं वय मोजायचं झालं तर त्यांच्या पत्नीला यांच्या शेजारी उभं करायला हवं. मघाशी दार उघडलं ती का? हो, यांचा एक मुलगा मेडिकल कॉलेजात आहे, दुसरा मॅट्रिकला आहे. मुलीचं गतवर्षी लग्न झालं. मी प्रोफेसरांच्या क्लासला जाऊ लागले. त्यांचा क्लास उगीच नाही पॉप्युलर झाला. त्यांची शिकवण्याची हातोटीच अशी की विद्यार्थी फर्स्ट क्लास येणारच. फार फार सुरेख शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी खूप वाचावं अशी अपेक्षा बाळगायचे. नव्हे, त्या बाबतीत फार कडक असायचे. मी पुस्तकं जमवली. शाळा, क्लास, उरला वेळ झपाटून अभ्यास. रात्री मी 12 पर्यंत जागे, पहाटे 5ला उठे. लीलाताई म्हणे, गुले, जणू उद्या पेपर असल्यासारखा अभ्यास, आतापासून इतका अभ्यास? मी गंभीर चेहरा करून म्हणे, तू बोजा टाकलास ना, मग नको करायला? मी बोजा टाकलाय? हां, सरांची कीर्ती ऐकून थेट मालवणहून मी इथं धावत आले. तुझ्या या धूर्त वक्तव्याची जबाबदारी मला पार पाडणे प्राप्तच आहे. खरंच ग, सर इतकं सुरेख शिकवतात, मन मुग्ध होऊन जातं. अभ्यासाला असा उत्साह वाटतो. माझं सगळं कसं सुरळीत चाललं होतं. शाळा, क्लास, अभ्यास. लीलाताई आपल्या नोकरीत गुंतलेली असे. रविवारखेरीज तिची माझी फारशी गाठभेट होत नसे. रविवारी माझ्याकडे आल्याशिवाय ती राहत नसे. सकाळी येऊन मला आपल्या घरी घेऊन जाई. तिची ताकीदच होती, गुले, रविवारी जेवणाचा डबा बंद अन अभ्यास बंद, बरं का? मग तिच्या घरी जेवण, दुपारी झोप, गप्पा, संध्याकाळी कधी सिनेमा, नाटक, कधी फिरायला जाणं. रविवारचा हा कार्यक्रम ठरवून गेलेला असे. हा हा म्हणता दिवस गेले. शाळेच्या 6 परीक्षा झाल्या. सुटी पडली. लीलाताईने विचारलं, गुलू, सुटीत मालवणला जाणार का? जाणार तर आजीचं परवाच पत्र आलंय, सुटी लागल्याबरोबर ये. पुण्याची हवा तुला छान मानवली हं. तुला पाहिल्याबरोबर आजी खुश होऊन जातील. तुझं 4-5 पौंड तरी निश्चित वजन वाढलंय. पण सुटीत तेवढं सगळं कमी होईल. ती कॉटवर पुस्तकं बघितलीस का? तेवढी सगळी बॅगेत भरायची आहेत. अन सबंध सुटीभर ती डोक्यात भरायची आहेत. नोट्स काढायच्या आहेत. वाचून झालीच पाहिजेत. काम भारी स्ट्रिक्ट आहे हां. पण शिकवणं, ते मात्र बघत राहावंसं वाटतं. बघत की ऐकत? अगं, बघत राहिलीस की ऐकण्याचं अवधान सुटेल. मी हसले. शब्दांचं अवधान नकळत सुटलं होतं खरं. खरंच तर अलीकडे असं होतं खरं. सर शिकवीत असताना एखादा कठीण मुद्दा नीट लक्षात यावा म्हणून त्यांच्याकडे पाहत राहिले की माझं सारं चित्त त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात गुंतून जाईल. शब्दांबरोबर भुवयांची हालचाल कशाला? भुवया स्थिर राहिल्या तर शब्दोच्चारात अर्थ भरत नाही का? डू यू फॉलो म्हणताना मानेच्या हलक्या झटक्याबरोबर नेत्रमण्यात उतरलेलं प्रश्नचिन्ह. गंभीरपणे शिकवता शिकवता मध्येच काही विनोद केला की लगेच ओठाचा डावा कोपरा किंचित उचलून फुटणारं हसू तिथंच अटकावून ठेवण्याची तऱ्हा भारी मिस्किल वाटायची आणि बालिश दिसायची. एवढं रुंद कपाळ आहे ना, मग पुन्हा पुन्हा केस मागे सारायचा चाळा कशाला? हा प्रौढ गृहस्थ ना, मग हे सगळे विभ्रम याला शोभतात का?
शोभतात की, छान शोभतात. शोभत काही नसेल तर यांचं वयच यांना शोभत नाही. खरंही वाटत नाही. खरं म्हणजे या गृहस्थाने कुठंतरी नट व्हायचं. प्रोफेसरला एवढं रूप अन एवढा भावचंचल चेहरा काय करायचा? खरं म्हणजे प्रोफेसर लोकांना रूपच असू नये. विद्वत्ता अन रूप एकाच मूर्तीत ओतायचं, उगीचच ब्रह्मदेवाची उधळण. त्यापेक्षा काय ग, कसला विचार चालला एवढा? मी एकदम भानावर आले अन हसून म्हटलं, आता विचार एकच, अभ्यास आणि प्रोफेसर, प्रोफेसर आणि अभ्यास. लीलाताई ही काही कमी नव्हती. तिने म्हटलं, अभ्यासामुळे प्रोफेसरचा विचार की प्रोफेसरमुळे अभ्यासाची आठवण? मी हसून विषय बदलला. पिक्चरची आठवण आहे ना? जाऊया ना? जाऊया की. जाण्यापूर्वी लास्ट पिक्चर. आम्ही दोघींनी माझं सामान आवरून टाकलं, बॅग भरून ठेवली आणि तयार होऊन दोघी बाहेर पडलो. चित्रपट नुकताच लागला होता. विलक्षण गर्दी होती. लीलाताईने म्हटलं, आज खूप गर्दी दिसते, तू इथंच थांब, मी जाऊन क्यू मध्ये उभी राहते आणि तिकीटं आणते. मी काढते तिकीटं, आज माझी पाळी ना. आळीपाळीने एकमेकींसाठी खर्च करायचा असं अगदी पहिल्यापासून न ठरवता ठरून गेलं होतं. मी स्त्रियांच्या रांगेत जाऊन उभी राहिले. तिकीट खिडकीवर लक्ष ठेवून पुढे पुढे सरकत होते अन रांगेत मागे पुढे उभ्या असलेल्या भगिनी वर्गाचं सहज निरीक्षण करत होते. नायलॉन, सिफॉन, टेरिकॉट, तऱ्हेच्या विविध रंगी साड्या. आज खूप गर्दी, त्यामुळे साड्यांचं प्रदर्शन भरावं तसं दिसत होतं. चित्रपटगृहात नेहमीच असं दृश्य दिसतं म्हणा. सिनेमा बघायला एवढं का नटून थटून यावं लागतं? सिनेमा म्हणजे एखादा समारंभ का? मी सहज माझ्याकडे नजर टाकली. बारीक हिरवी फुलं असलेली लिंबू रंगाची खटाव वायल होती. शाळेत जाताना रोज वापरीत असे तीच. केसांचा पाठीवर एक शेपटा. मनात आलं, या रांगेत मी अगदी साधी, बावळट म्हणा दिसत असेल. तेवढ्यात लीलाताई आली. तिने म्हटलं, चल ग, जाऊया. गर्दी बघून तीही माझ्यासारखी कंटाळली असणार. रांगेतून बाहेर येत मी म्हटलं, खरंच भाई, जाऊच या. या तुफान गर्दीत पाय मोडेस्तवर उभं राहण्यापेक्षा फिरायला जाणं जास्त चांगलं. मी सुटीहून परत आल्यावर बघू, तोपर्यंत या सिनेमाचा मुक्काम हलत नाही. तिच्या मागोमाग मी चालू लागले. तेवढ्यात समोरून सर येताना दिसले. मनात म्हटलं, या तुफान गर्दीत तुम्ही पण? छान. ते जवळ येताच मी हसत म्हटलं, सर, आज विलक्षण गर्दी आहे. हो ना, सिने शौकीन वाढताहेत. लीलाताईंना त्यांनी म्हटलं, चला. तिने माझा हात धरून म्हटलं, चल ग. प्रोफेसरांच्या मागोमाग पावले टाकीत तिने म्हटलं, मोठ्यांचा मार्ग अनुसरावा असं कुठल्याशा शास्त्रात म्हटलेलं आहे. शास्त्रातला हा मार्ग चित्रपटगृहात बाल्कनीच्या प्रवेशद्वाराकडे जात होता. जिना चढता चढता 2 पायऱ्या आमच्या पुढे चढत असलेल्या सरांच्या पाठीकडे निर्देश करीत तिला मी खुणेनं विचारलं, म्हणजे ग? तिने हलकेच म्हटलं, मी दिसले म्हणून त्यांनी सहज चौकशी केली आणि पुढे निघून गेले. थोड्याच वेळात पुन्हा आले आणि म्हणाले, चला, मी तिकीटं काढून आणलेत, बोलवा तुमच्या मैत्रिणीला. पुढे हलकेच तिने म्हटले, शिष्येवरही खास फेवर दिसते. मोठ्यांचा मार्ग अनुसरत आम्ही बाल्कनीत शिरलो. बाल्कनीत मी आज पहिल्यांदाच प्रवेश करीत होते. आमच्या नेहमीच्या जागा आपल्या खाली. सरांच्या मागोमाग पुढे सरकलो. अगदी मागच्या रांगेत बसलो. सर, मी, लीलाताई. मला वाटतं प्रत्येक जागेला काही वेगळेपण असतं, वैशिष्ट्य असतं. याच चित्रपटगृहात पूर्वी दोघींनी 3-4 चित्रपट बघितले, पण आज हे चित्रपटगृह काही वेगळंच वाटू लागलं, नवीन भासू लागलं. मन विलक्षण प्रसन्न होऊन गेलं होतं. सायंकाळी प्राजक्ताची टपोरी नाजूक कडी आतून हलके हलके उमलत जावी तसं माझं मन आतून खोलातून जणू उमलत होतं. कसला तरी मंद सुगंध सभोवार दरवळत होता. माझं मन उमलतंय
त्याचा का हा सुगंध? मी मोठ्या कुतूहलाने सभोवार पाहत होते. एवढी मोठी बाल्कनी हा हा म्हणता सारी गच्च भरून गेली. लीलाताई सरांची अधूनमधून काही बोलत होती. त्या दोघांच्या मध्ये मी भारलेली, काहीशी गोंधळलेली, बावरलेली अशी मुक्तपणे बसून होते. सभोवार पाहत होते. थोड्या वेळाने चित्रपट सुरू झाला. कुठल्याशा एका बंगाली कादंबरीवर होता. फारच छान होता. त्यातली नायिका बंगाली चित्रपटात गाजलेली होती. हिंदी पडद्यावर प्रथमच येत होती. मी लीलाताईला म्हटलं, नायिका किती सुंदर आहे ग. बंगाली नट्यांचे चेहरे भारी भावदर्शी आणि सुंदर असतात नाही? ती काही बोलण्यापूर्वीच सरांनी म्हटलं, लीलाताई, स्त्री कस्तुरी मृगासारखी असावी. स्वतः जवळच्या कस्तुरीची तिला जाणीवच नसते. लीलाताई हसली. यू आर परफेक्टली राईट सर. कस्तुरीचा भावार्थ मला कळला आणि मी विलक्षण संकोचून गेले. मनाची प्राजक्तकडी आणखी थोडी उमलली. कस्तुरीचा सुगंध येऊ लागला. चित्रपट संपला. आम्ही बाहेर आलो. सरांनी म्हटलं, लीलाताई, चला सोडतो तुम्हाला. छे छे, तुमच्या विरुद्ध दिशेला आम्ही जाणार. रिक्षा करून जातो आम्ही. आम्ही निघालो. निघता निघता मी म्हटलं, सर, 10 तारखेपर्यंत मी आले क्लासला तर चालेल ना? 10 तारखेला शाळा उघडते. तुम्ही दिलेली पुस्तकं सुटीत वाचून नोट्स काढून येईन. ठीक आहे. केव्हा जाणार? उद्या सकाळी एसटीने. लीलाताईने म्हटलं, रिझर्वेशन मिळालं नाही. सकाळी जाऊन बघायचं. एखादी सीट मिळून जाईल. कंट्रोलर माझा स्नेही आहे. घरी गेल्यावर त्याला फोन करतो. एक सीट ठेवायला सांगतो. गेल्या 8 दिवसांपासून लीलाताईला मी रिझर्वेशन करायला सांगत होते. पण मिळेल ग, काय घाई आहे, एक सीट सहज मिळेल म्हणत काल तिने आपल्या वडिलांना रिझर्वेशनसाठी पाठवलं होतं. सीट शिल्लकच नाही असं सांगत ते परत आले. आता उद्या निश्चित जायला मिळेल म्हणून माझा जीव हायसा झाला. मी म्हटलं, थँक्यू सर, तुम्ही तसदी घेता आहात. ते क्षणभर माझ्याकडे पाहत राहिले. मग हसले. काही न बोलता नुसतंच हसले. त्यांचं ते विशिष्ट गोड हास्य. मी खोलीवर आले. आल्याबरोबर सरळ आरशासमोर जाऊन उभी राहिले. माझ्यातली कस्तुरी शोधू लागले. माझी मलाच निरखून पाहू लागले. मी सुंदर आहे हे मला माहीत होतं. मैत्रिणींची स्तुती मी नित्य ऐकत आले होते. पण ती स्तुती, पण साधे सूर बासरीतून बाहेर पडले की त्यात काही वेगळी जादू भरते नाही का? साध्या शब्दांना सुद्धा काही वेगळेच अर्थ असतात का? असलेच पाहिजेत. त्याशिवाय मनाला ते जाणवतील कसे? रात्रभर कस्तुरीचा मंद गंध माझ्याभोवती दरवळत होता. सकाळी मला एसटीत बसवून देण्यासाठी लीलाताई येणार होती. मी तयार होत होते तेवढ्यात ती आलीच. आम्ही निघालो. एसटीत पहिल्या बाकावर 1 नंबर असलेली खिडकीजवळची जागा मिळाली. मी कंट्रोलरचे आभार मानले. तेवढ्यात लीलाताईने म्हटलं, गुले, प्रोफेसर पण आलेत बघ. आश्चर्य आहे बाई. आश्चर्य तर खरंच, कारण सकाळी ते 8 वाजल्याशिवाय उठत नाहीत हे सगळ्यांना माहीत होतं. म्हणून तर ते सकाळचा लवकर क्लास ठेवीत नसत. जवळ येताच त्यांनी म्हटलं, जागा मिळाली ना? छानच मिळाली जागा. थँक्यू सर. लीलाताईने हसून म्हटलं, पाहिलंच गुले, प्रोफेसरना आपल्या विद्यार्थ्यांची किती काळजी आहे. स्वतःची झोपमोड करून तुला जागा मिळाली की नाही ते बघायला आले. मी नुसतं हसले. बस सुरू झाली तसं खिडकीशी अगदी जवळ येऊन त्यांनी म्हटलं, लवकर या, फार दिवस राहू नका. मी हसले. दोघांचा निरोप घेतला. गाडी सुरू झाली. मार्गाला लागली. सर माझ्यासाठी आले? नाहीतर मग कुणासाठी? 8 वाजता उठणारा गृहस्थ आठवण ठेवून अगत्याने मुद्दाम पोचवायला आला. पुढची सीट मिळवून दिली. काही माणसं खरंच किती उपकारी वृत्तीची असतात. मी मालवणला आले. आजी दाराकडे नजर लावून बसलीच होती. तिची नात आजवर तिला सोडून कुठं राहिली नव्हती ना.
दाराशी तांदुळाची मूठ माझ्यावरून ओवाळून टाकताना तिने माझ्याकडे नीट निरखून बघितलं आणि ती समाधानाने हसली. गुलू, पुन्हा तुका मानवला हा? 7 पौंड वजन वाढलंय आजी. मैत्रिणींची ये जा सुरू झाली. त्यांना मी पहिल्याच दिवशी बजावलं. हे बघा, माझ्या एमएच्या सरांनी सुट्टीत ढीगभर अभ्यास दिलाय. ती समोर पुस्तकं बघा. प्रत्येक पुस्तकाचं पान वाचून नोट्स काढायच्या आहेत. तेव्हा आता रोज संध्याकाळी 6 वाजता बंदरावर फिरायला जाण्याच्या वेळेखेरीज सबंध दिवसात इकडे फिरकू नका. एकीनं म्हटलं, अय्या गुले, तुझे हे एमएचे पंतोजी आपल्या नाना मास्तरांसारखे आहेत काय ग? एवढ्या मोठाल्या झुपकेदार मिशा, नाकावर चष्मा, डोक्याला जरीकाठी रुमाल. मी आश्चर्य दर्शवित म्हटलं, अय्या सुलभे, तू केव्हा ग त्यांना पाहिलंस? काय हुबेहूब वर्णन केलंस ग माझ्या सरांचं. अगदी तेच, डिट्टो तेच. मोठ्या कष्टाने मी हसू दाबलं. मी मनापासून अभ्यासाला सुरुवात केली. करायलाच हवी होती, पण वाचता वाचता सरांची मूर्ती नजरेसमोर उभी राही. त्यांची शिकवण्याची ढब, त्यावेळचे त्यांचे सगळे विभ्रम, आविर्भाव पुस्तकातल्या पानापानावर ओळी ओळीवर उमटत. माणूस दृष्टिआड झालं की मग त्याचं अंतरंग स्पष्ट दिसू लागतं. लक्षात न आलेले गुण दिसू लागतात. छोटे क्षुल्लक प्रसंग महत्वाचे बनून नजरेसमोर तरळत राहतात असं कुठेसं वाचलं होतं. त्याचा चांगलाच पडताळा येऊ लागला. दिवाळीसाठी यावेळी 4 दिवस आधी बाबा आणि माझी धाकटी सावत्र बहीण सुद्धा आपल्या एका मैत्रिणीला बरोबर घेऊन आली. बाकी मंडळी नाशिकला गेली. आम्ही तिघी, आजी, बाबा. आता घर भरलं होतं. आजीने डबे भरभरून फराळाचं करून घेतलं. दिवाळीचं अभ्यंग स्नान होण्याआधीच आमचा येता जाता फराळ चालू होता. जायच्या पूर्वी डबे संपून जायला हवेत अशी आजीची ताकीद होती. नेण्याचे डबे ती ताज्या फराळानं भरून देणार होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी दुपारी मी माझ्या खोलीत अभ्यास करत बसले होते. तेवढ्यात सुधा पळत आली. ताई, दिलीप कोण ग? सकाळी ती आजीच्या भिंतीतल्या बैठ्या कपाटातली पुस्तकं चाळीत बसली होती. आजीच्या कपाटात कितीतरी जुन्या पोथ्या, दासबोध, भागवत, महाभारत, रामायण, तुकारामाची गाथा, कितीतरी पुस्तकं होती. दुपारी मोठ्या भिंगाचा चष्मा लावून ती वाचित बसे. पहाटे उठल्यापासून दुपारी जेवणाची वेळ होईपर्यंत कामं करताना तोंडाने तिची स्तोत्र चालू असत. त्या पुराणातलं सुद्धा काही विचारत असणार म्हणून मी म्हटलं, इक्ष्वाकू कुलातला एक राजा, अयोध्येच्या रामचंद्राचा एक पूर्वज. अगं, पुराणातलं नाही विचारत, आत्ताचं विचारते. मी लिहिणं थांबवून वर तिच्याकडे पाहिलं. दोन्ही हात पाठीमागे घेऊन ती उभी होती. म्हणजे पाठीमागल्या हातात निश्चित काहीतरी लपवलेलं होतं. का कोण जाणे, माझं हृदय किंचित थरथरलं. काय मस्त आहे ग ग्रीटिंग कार्ड. तिने हात पुढे घेऊन माझ्या नजरेसमोरून दुरूनच एक मोठं ग्रीटिंग कार्ड धरलं. ताई, हे मी घेऊ काय? काय ग मस्त आहे. अगं, याला 1.5 रुपया पडतो. अगं, पण मला बघू तरी कुठून आलंय? मी सांगते, दिलीप कडून. कोण ग हा दिलीप? बरं सांग ना, घेऊ मी हे? ती तशी थोडी ढालगजच होती, लाडावलेली होती. मी म्हटलं, इकडे आण आधी, मग तुला द्यायचं की नाही ते मग मागावून बघेन. आण इकडे आणि जा तू. कार्ड माझ्या पुढे टाकून ती निघून गेली. म्हणजे सरांनी मला ग्रीटिंग कार्ड पाठवलं? अगदी आठवण ठेवून पाठवलं? अगदी दिवाळीच्या आदल्या दिवशी दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून का? कार्ड किमती दिसतच होतं. कार्डावर एक गुलाबाचा गुच्छ, पण केवढे टपोरे सुंदर गुलाब, ताजे टवटवीत, जणू नुकतेच तोडलेत, चिकित्सेनं निवडलेत. त्यांना मंद सुगंधही येत होता. सर क्लासात आले म्हणजे जसा सुगंध येतो तसाच, नव्हे तोच. कार्डावर फक्त दिवाळी निमित्त शुभेच्छा, गुच्छाखाली फक्त एकच शब्द, दिलीप. दुसरं काहीही लिहिलेलं आहे असं उगीचच मला वाटू लागलं. तो गुच्छ, त्यातले गुलाब नजरेचा वेध घेऊन बसले. गुलाब, गुलाब, गुलू, गुलू.
छे छे, ते गुलाब म्हणजे मी का? छे, काहीतरीच. कार्ड आलं तेव्हा आता मलाही कार्ड पाठवायला हवं नाही का? साधा शिष्टाचार डावलून कसं चालेल? पण कसलं कार्ड पाठवायचं? दुकानात गेले. डोळे मिटून चिठ्ठी उचलतात ना, तसं अक्षरशः डोळे गच्च मिटून एक कार्ड उचललं. सूर्योदयाचा एक रम्य देखावा होता. हा शुभ शकुन का? कोण जाणे, पण मन प्रफुल्लित झालं. सुट्टी संपली नि पुण्याला परत आले. क्लासात हजर झाले. सुटीत माझ्या अपेक्षेप्रमाणे माझा अभ्यास झाला नव्हता. एक पुस्तक तर न उघडता तसंच परत आणलं होतं. पण मी तरी काय करणार? कारण अभ्यासाला बसलं की गुलाब गुच्छामध्ये आड ये. मन चलबिचल चंचल होऊन विचार कुठंतरी भरकटत जात. विचार खरंच का वाऱ्यासारखे असतात? वसंत ऋतूतला वारा मंद सुगंधित शीतल झुळूक, वैशाखातला तुफानी वादळ वारा. मन शीतल सुगंधित बनून कुठल्या तरी गूढ अज्ञात आजवर न पाहिलेल्या दिशेकडे तरंगत चाललं होतं. पुण्याला परत आले तेव्हा मन या नव्या विचित्र विचारकोशात गुरफटून गेलं होतं. सुरवंट नाही का, आपणच आपल्या भोवती कोश निर्माण करतो आणि त्यातच गुरफटून जातो. अगदी तशी माझ्या मनाची अवस्था झाली होती. शाळेत शिक्षिकेची भूमिका होती. शिकवायचं असे, त्यामुळे मन सहज एकाग्र होई. पण संध्याकाळी क्लासात येऊन बसले की मन पुन्हा निर्माण केलेल्या कोशात शिरे आणि एकाग्रता ढळे. विचारलेला प्रश्न झटकन लक्षात येत नसे. त्यामुळे अ अ पार्डन सर असं रोज वारंवार होई. अशा वेळी मी कानात बोटं घालून उगीच सू सू करी. जणू सर्दीमुळे माझ्या कानाचे दडे बसलेत. एक दिवस क्लासात शिरण्यापूर्वी बाहेर दारातच सरांनी मला विचारलं, माझ्या शिकवण्यात अलीकडे काही डिफेक्ट निर्माण झालाय का? त्यांचा स्वर विलक्षण करडा होता. मी एकदम गोंधळले, बावरले, घाबरले. अ अ तसं नव्हे सर. मग कसं कसं सर? माझ्या आवाजाची नक्कल करताना त्यांचा स्वर इतका मृदू झाला, तो करडेपणा निश्चित उसना वाटावा. सर, मला क्लासला वेळेवर यायला कितपत जमेल याचा विचार करते मी. का? पुढच्या आठवड्यापासून आमच्या शाळेत SSCचे एक्स्ट्रा पिरियड्स घ्यायचे आहेत. बहुतेक इंग्लिशचा पिरियड घ्यावा लागेल. तो संपून परस्पर इथं आले तरी अर्धा पाऊण तास उशीर होणार. सकाळचा तुमचा क्लास 9 ते 10, त्यालाही जमणं कठीण. मग बघूया. मी सांगितलं ते खरंच होतं. इंग्लिशचा एक्स्ट्रा पिरियड मला घेता येईल का म्हणून आजच हेडमिस्ट्रेसनी मला विचारलं होतं. विद्यार्थिनींचा तसा आग्रह होता. पण इकडे क्लास बुडवून माझं नुकसान करावं असं मला वाटत नव्हतं. क्लासची वेळ बदलून घेण्यासारखी सोयीची नव्हती. विद्यार्थिनीचा आग्रह मोडणंही जीवावर येत होतं. दोन्ही कसं काय साधता येईल याचा विचार करीतच क्लासमध्ये शिरत होते. दुसऱ्या दिवशी क्लास संपल्यावर सरांनी म्हटलं, संध्याकाळी 8 ते 9 ही वेळ तुम्हाला सोयीची होईल का? हो, पण माझा पण संपण्यापूर्वीच त्यांनी म्हटलं, मग 7चा क्लास संपवून मी तुमच्याकडे 7:15 पर्यंत येईल. मी आश्चर्यचकित झाले. माझ्या घरी? ते किंचित हसले आणि मान झुकवून म्हणाले, मालवणहून थेट तुम्ही इथं माझ्या क्लाससाठी आला आहात. मलाही हसू आलं. लीलाताईची आठवण होत. त्यांनी म्हटलं, मला फक्त एक चहा देत चला. सबंध रस्ताभर मी अधांतरी चालत तरंगत आले. सर मला शिकवायला माझ्या घरी येणार? केवळ माझ्या सोयीसाठी? मनाला अभिमानाचा स्पर्श झाला. घरी माझी वाट पाहत खिडकीत लीलाताई उभी होती. खोलीत पाऊल टाकतात मी म्हटलं, लीलाताई, तुला अगदी 101 वर्ष आयुष्य आहे बघ. तिने हसून म्हटलं, यमराजाकडे तुझा वशिला लागला तर मी 110 वर्ष सुद्धा निश्चित जगेन. लीलाताई, तुझा वशिला मात्र दांडगा हा. कुठं ग हा माझा वशिला? अगं, तुझ्या शब्दांचा प्रभाव असा विलक्षण
असा विलक्षण. मग मी तिला सगळं सांगितलं. आम्ही दोघी खूप हसलो. लीलाताई खुश झाली. तिने स्टोव पेटवला. ती माझ्याकडे आली की चहा बनवण्याचं काम तिचं असे. मी म्हटलं, थांब, आज मी चहा बनवते, तू त्याची चव घेऊन पारख कर. का ग? अगं, उद्यापासून 1 कप चहा देण्याचा आमच्या गुरुवर्यांचा आदेश आहे. मी चहा बनवला. लीलाताईने म्हटलं, मी आता मुद्दाम आले तुला सांगायला की मी उद्या तळेगावला चालले. तिथल्या पोस्टात माझी बदली झाली. 1 वर्षापुरतीच आहे. मग तू गेल्यावर माझं कसं होणार? काय व्हायचं आहे? आता तू चांगली रुळलीस की पुण्यात, आणि मी काही आमचा बिऱ्हाड हलवणार नाही. आई बाबा इथंच आहेत. काही लागलं तर त्यांना सांगत जा. अधूनमधून घरी जात जा. अधूनमधून एखाद्या रविवारी मी येऊन जाईनच. लीलाताई तळेगावला गेली. सर घरी शिकवायला येऊ लागले. मी शाळेत इंग्लिशचा एक्स्ट्रा तास घेऊ लागले. सारं व्यवस्थित जमलं. प्रोफेसर दिलीप क्लासमध्ये सुरेख शिकवीत. त्यावेळी त्यांच्या विद्वत्तेचं तेज अधिक झळाळून जाई. त्यांची स्मरणशक्ती तरी केवढी तीव्र. एखादा पॅसेज समजावून सांगताना ते विविध लेखकांचे एवढे संदर्भ देत की मन स्तिमित होऊन जाई. त्यांचं वाचन किती प्रचंड, किती विविधांगी आहे याचा प्रत्यय येईल. ते शिकवून गेले की त्या पोर्शनचा पुन्हा अभ्यास करण्यासारखं काही उरतच नसे. जणू सर माझ्यासाठी अभ्यास करत होते आणि त्या अभ्यासाचं सार माझ्या मेंदूत ओतीत होते. शिकवताना ते असे रंगून जात. क्लासात शिकवताना ते तेवढे तन्मय होत नसत. वाटे त्यांचं शिकवणं ऐकतच राहावं, कधी संपू नये. त्यांचं शिकवणं ऐकत असता माझी नजर त्यांच्यावर स्थिर होऊन जाई. त्यांचं हे सगळं ज्ञान मला एकटीला मिळतं आहे याचा मला फार अभिमान वाटे. शिकवताना सरांना मधून फॉलो फॉलो असं सारखं म्हणण्याची मोठी गमतीदार सवय होती. त्या फॉलोला हूचा प्रतिसाद दिला की त्यांचं शिकवणं पुढे सरके. क्लासमध्ये या फॉलोला येस सर चा प्रतिसाद द्यावा लागे. पण घरी मी नुसतं हूं म्हणायला केव्हा लागले कोण जाणे. कधी कधी मनाच्या मागे पळण्यात हे हूचं अवधान सुटे. अर्थात त्यांच्या चेहऱ्यावरची माझी नजर ढळत नसे. अशाच एका क्षणी ते थांबले. माझ्यावर त्यांनी आपली नजर रोखली. त्यांच्या भुवया संकुचित झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. मी झटकन खाली वहीत नजर घातली. वरमून गेले. डू यू नो? त्यांचा स्वर अगदी कठोर. माझ्या हृदयाची धडधड मला दोन्ही कानात ऐकू येऊ लागली. आपला अमूल्य वेळ खर्च करून ते केवळ माझ्यासाठी इथं येतात. जीव तोडून मला शिकवतात. आणि मी पण माझं अवधान सुटतं त्याला मी काय करू? अपराधी नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. चाचरत म्हटलं, सर सर. त्यांनी म्हटलं, डू यू नो यू आर हिप्नोटायझिंग मी. त्यांचा चेहरा एकदम हसरा झाला. स्वर मृदू झाला. मी आश्चर्यचकित झाले. उद्गारले, कोण? मी? हो हो तू 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 मी एकदम संकोचून गेले. अंतर्बाह्य मोहरून गेले. तू केवळ एकाक्षरी शब्द. शब्द कसला? एक अक्षरच. तसा मूळचा अर्थ असतोच कुठं? शब्द म्हणजे नुसती अक्षरांचा एक समुच्चय. पण स्वरोच्चारातून त्यात जे भाव स्मरतात, ज्या भावना उमटतात, त्यामुळे त्यांना विविध अन विशिष्ट अर्थ लाभतो. त्या भावगर्भ तूने क्षणात दोघांमधला औपचारिक दुरावा दूर केला. ज्येष्ठ कनिष्ठ पायरी तोडून टाकली. गुरु शिष्य नातं नष्ट केलं. मालवणला आमच्या घराच्या कंपाऊंडवर गारवेल आहे. ही नाजूक गारवेल मीच आणून लावली होती. ही वेल रोज 6 इंच वाढते. प्रीतीची वेल रोज किती वाढते माहीत आहे? इंच फुटाचं माप त्याला फार फार थिटं पडतं. एकदा कुठलीशी डिफिकल्टी विचारताना मी म्हटलं, सर. त्यांनी झटकन मध्येच म्हटलं, डोंट कॉल मी सर. तू सर म्हटलंस
की आपणा दोघांमध्ये हिमालय उभा राहतो आणि त्या जटाधारी ऋषी मुनींचे चेहरे मला दिसू लागतात. मला हसू आलं. मी म्हटलं, त्यात विश्वामित्राचा चेहरा दिसतो की नाही? दिसतो दिसतो, यू मिस्चिवस मेनका. अशाच एका क्षणी मी विचारलं, डू यू रिअली लव्ह मी? सांगा ना. लव हा शब्द इतका चीप, इतका हलक्या दर्जाचा झाला आहे, मला नाही आवडत तो शब्द. तर मग तुम्हाला माझ्याविषयी काय वाटतं? आय कॅनॉट एक्सप्रेस माय फिलिंग्स, बट आय एम क्रेझी अबाउट यू. तुझ्या वाचून मला दुसरं काही सुचत नाही, दिसत नाही, रुचत नाही. माझं मन गुलमय होऊन गेलंय. मी हसून म्हटलं, म्हणजे मनाचा गुलकंद होऊन गेलाय. त्यांचं बोलणं ऐकताना खरं म्हणजे माझ्याच मनाचा गुलकंद झाला होता. प्रीतीच्या मऊ मुलायम रेशमी कोशात मी पार गुरफटून गेले. मन एका नव्या विश्वात वावरू लागलं. हे विश्व जमिनीपासून 4 हात अधांतरी होतं. त्याच्या भोवताली दाट धुक्याचं आवरण होतं. आतल्या बाजूला सभोवार इंद्रधनुष्याचे पडदे सोडलेले होते. तिथं आत दोघांशिवाय तिसऱ्याला जागा नव्हती. धुंद नजरेला जमिनीवरचं काही दिसत नव्हतं. क्वचित दिसलं तरी त्याची पर्वा वाटत नव्हती. तिथली हवा विलक्षण धुंद बनवणारी होती. दिवस मोहिनी मंत्राने मंतरलेले होते. क्षण न क्षण जादूने भारलेला होता. दिवस जात होते, पळत होते. कशाचीही तमा नव्हती. भावनेच्या प्रचंड झंझावातात विवेकबुद्धी पांगळी होऊन पडली होती. पाचोळ्यासारखी गरगरत पार कुठं उडून गेली होती. कसला तरी विचित्र आवेग शरीराच्या अणुरेणूत भरला होता. गती, आवेग, आवेग, गती. एक दिवस ही गती थांबली. आवेग ओसरला. आकाशात तरंगणारं विश्व एकाएकी जमिनीवर कोसळलं. धुक्याचं आवरण विरलं. इंद्रधनुष्याचे पडदे कुठं अदृश्य झाले. मृदू मुलायम रेशमी कोशाची टरफलं उडाली. डोळ्यांवरची धुंदी उतरली. काय घडलंय याचं भान आलं. देहाने ते भान करून दिलं. कारण देहाला आभास कसला? त्याला भास नाही, आभास नाही. देहाचे सारे गुणधर्म देह घडवताना घडवणाऱ्याने ते ठरवून दिलेले असतात. हा भाग इथेच संपला. ही कथा खूप मोठी असल्यामुळे या कथेचे मी 2 भाग केलेले आहेत. उद्या आपण याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.